साताऱ्यामधील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाराज कॉलेजमध्ये शिकत असलेल्या ओजस देवतळे याला केंद्र शासनाचा अर्जुन पुरस्कार जाहीर झालाय. त्याने तिरंदाजी क्रीडा प्रकारामध्ये जागतिक स्तरावरती सुवर्ण पदक मिळवून देशाची मान उंचावली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ओजसला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. दरम्यान काल रयत शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयामध्ये ओजस देवतळे आणि त्याची आई तसेच गुरूंचा सन्मान केला गेला. यावेळेला सन्मानामध्ये त्याला 10 लाख रुपयांचा धनादेश देऊन गौरवण्यात आलं. डॉक्टर शिर्के साहेबांनी त्याच्यासाठी खास एक अभिनंदन पत्र दिलेलं आहे. तेही त्यांना गुरुच्या वतीने आणि विद्यापीठाच्या वतीने देतो. रयत शिक्षण संस्थेच्यासाठी आणि कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठासाठी तसंच छत्रपती शिवाजी कॉलेजसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की आमचा विद्यार्थी ओजस देवतळे यांना केंद्र शासनाने आर्चरी तथा तिरंदाजी या क्रीडा प्रकारामध्ये जागतिक स्तरावर सुवर्ण पदक मिळवून या देशाची क्रीडा क्षेत्रामध्ये नाव उंचावण्याचं काम केलं. त्याबद्दल अर्जुन अवॉर्ड घोषित करून केंद्र शासनानं त्यांचा बहुमान केलेला आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना अर्जुन अवॉर्ड प्रदान केलं जाणार आहे. आमच्या संस्थेचा विद्यापीठाचा विद्यार्थी असल्यामुळे आज आम्ही खास रयत शिक्षण संस्थेच्या वतीने आणि कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या वतीने ओजसचा या ठिकाणी आम्ही सत्कार केला आणि त्याच्या अत्युच्च अशा कामगिरीबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं 10 लाखाचा पुरस्कार बक्षीस त्यांना आम्ही या ठिकाणी प्रदान केलेला आहे. अतिशय कमी वयामध्ये इतकी उंची गाठलेले जे काही अल्प खेळाडू आहेत त्याच्यामध्ये ओजसचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल. कमी वयामध्ये अर्जुन अवॉर्ड विजेता आहे तो. भविष्यामध्ये खूप मोठ्या अचिव्हमेंट त्याच्या नावासमोर असतील आणि यापेक्षाही वरचे बहुमान त्याला देशाच्या वतीने मिळतील अशी त्याला या ठिकाणी आम्ही सर्वजण शुभेच्छा देतो.